हा. आत्मा नमस्ते सर्वांना. एंजल्स, गार्डियन्स एंजल सोबत एकरूप आपण झालो आहे. आज हा शक्तिपात आपला झालेला आहे. तर काय वाटलं तुम्हाला? तुम्ही शेअर करत आहात तुमचा अनुभव. तर अलका, माईक सुरू करून एक एक जण बोला. ज्यांना पटकन जायचंय ते अगोदर बोला. मॅडम, एंजल म्हणून कोण दिसलं ते सांगू शकतो का? हो. गार्डियन्सला तुम्ही अच्छा. काय नाव दिलं मला तुमच्या? हे पण सांगा. ऍक्च्युली मॅडम मला काय म्हणजे मला सगळ्यात पहिले ते गाय दिसलेली हं. आणि नंतर मला माझे साईबाबाच दिसले. पण कसे मॅडम, मी 2018 मध्ये एकदा म्हणजे सांगू शकते मी. हॅलो. हो, बोला बोला. फक्त पटापट बोला, मी सांगा. 2018 मध्ये हा मी 2018 मध्ये शिर्डीला गेलेली, तर तिथे ध्यान मंदिरात गेली होती. मी ध्यान मंदिरात ध्यानाला बसली होती आणि मी बाबांना म्हटलं की माझ्या मनातली जी काही इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करणार असेल तर असं काहीतरी मला संकेत द्या, की कोणीतरी मागून आलंय की तुमचा फोटो देऊन गेलाय किंवा मला फूल देऊन गेलंय किंवा प्रसाद देऊन गेलाय. तसं काही झालं नाही. मी अर्धा एक तास बसली. नंतर मग आम्ही जाण्यासाठी बाहेर आलो आणि बरंच पुढे आल्यानंतर माझी आई म्हटली का नाही मला लाटणं घ्यायचंय. ला म्हणजे शिर्डीला लाटणं भेटते ते. मी परत मागे गेलो आणि तिथे खूप गर्दी होती त्या दुकानात. म्हणजे तर आई बघत होती मध्ये, पण खूपच गर्दी होती. मला अचानक काही मी गेली. मी गेली तर तिथे ना असा एक म्हणजे असा फोटो पडलेला होता उलटा आणि तो मी उचलला तर तो बाबांचा फोटो होता. तर तो मी घेऊन आली आणि तोच मला आज दिसला. खूप छान. ओके. तुम्हाला एंजिल गार्डियन्स गार्डन. कोणाला दिला आहे तुम्ही? सगळ्यांनी मला एवढं सांगा, की गार्डियन्स तुम्ही कोणाला नेमलं आहे? आणि तुम्हाला केव्हा ती अनुभूती झाली? माझ्या गुरूंनाच मी नेमलं नाही. तेच दिसले मला. खूप छान. ओके. हां, त्यांना नाव दिलं ना दादानी? येस. खूप सुंदर. थँक यू, थँक यू, थँक यू. नेक्स्ट मंजुषा, तुम्हाला जायचंय? मंजुषा बोलून घेतील. करणे. आहेत का की गेल्या? मला हं. मंजुषा करणे. 1 मिनिट. हां, पहिले हां. नमस्ते मॅडम. आता नमस्ते. अं, खूप असं छान अनुभव होता. असं आई वडिलांचं तो स्पर्श, आई वडील नाही आहेत म्हणजे हं. दोघं पण त्यांची ऊर्जा अशी सगळं मोकळं केलं त्यांच्यासमोर. ज्योती स्वरूपात आले हं. आणि मग मी त्यांना शिवपार्वतीच्या स्वरूपात असं पाहिलं ओके. आणि ते तशीच दिसत होते मला शेवटपर्यंत. खूप छान. धन्यवाद मॅडम. खूप खूप सुंदर. हलकं वाटलं मला. असं शरीरातल्या सगळ्या वेदना कमी झाल्या. खूप सुंदर. खूपच छान गार्डियन्स अनुभव होता. येस. खूप सुंदर. खूप सुंदर. नेक्स्ट. ड्युटीवर जाणारे पहिले. हां, फक्त ड्युटीवाले. कोण आहे? चला, कोणीच नाही ड्युटीवाला. खूपच सुंदर. आता कोणी बोलू शकता. मंजुश्री जताड यांनी माईक सुरू मी केला होता बोलू मग. मॅडम. हां, बोला, बोला. कोणी बोला. हं. बोलू मॅडम. हो, बोला. हं. हा, आत्मनमस्ते मॅडम. मला पण आला अनुभव. मला आधी माझे वडील आणि ताई दोघच दिसत होते बरं. आणि नंतर असा सोनेरी कलरचा मुकुट गोल गोल फिरत होता आणि उजव्या पायाचा अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट असं निळ्या कलर मध्ये असं मी बघितलं फक्त बरं. की काहीतरी पाय आहे ते एवढं दिसलं मला. ओके. मी खूप आनंदी झाले आणि हलकं झालं मला काहीतरी वेगळं. खूप छान. खूप छान. नाव थँक्यू दिलं तुमच्या मॅडम. गार्डियन्सचं तुम्ही? नाव दिलं ना? नाही दिलं. ओके. तर नाव गार्डियन्सचं नाव देऊन नाही, तसं द्यायचं. काही हां. एवढं काही काय समजलं नाही. हरकत नाही. तुम्ही ट्रान्समध्ये गेले असाल तेव्हा हरकत नाही. ओके. तर आपण त्यांना एक नाव देऊन द्यायचं, की आपल्याला बोलवत असताना आपण त्या नावाने बोलवू शकतो ना मग? किंवा गार्डियन्स एंजल असं म्हणावं लागेल नाहीतर आपल्याला. हां? हा, कारण आता हे नेहमी आपल्या सोबत बरं. असणार आहेत. आपल्याला थँक्यू. यांनाच घेऊन जायचं आहे पुढच्या सगळ्या मॅडम, कार्याला. आता हां, छाया. हां. कधी न बोलणार लोक आज पहिले पहिले बोलवून राहिले. ही तर मॅडम, कमालच झाली. बोला. हो, काय? मॅडम पुढे.
हा. मॅडम मला लहानपणी माझ्या आईच्या घरात फोटो लावलेले होते. आपले ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई तर तेच दिसले मॅडम मला एकदम. तो शेवटी शेवटी तेच समोर आले फोटो. हा. ते मुकुट असा फेटा घातलेला एक फोटो आहे ज्ञानेश्वर महाराजचा. तो किती वर्ष झाले पाहिला पण नाही, तो आज एकदम दिसला. आधी ओके. सोबतच मग तो दिसला. मग मी त्यांनाच ते नाव दिलं, गार्डियन दिलं. ओके, तेच काय दिसले हरकत मला. आणि आधी सुद्धा मी आता 8-10 दिवसाच्या आधी गेली होती का आळंदीला, तर तिथं पण मला खूप छान अनुभव आला मॅडम. नाही. म्हणजे आता दिवसभर आता आम्ही पण तिथं दर्शन एक्सपिरियन्स आहे घेतलं, त्याचा. फिरलो. आणि जेव्हा बसमध्ये बसले तेव्हा मला असं स्वतःचेच वाक्य स्वतःच ऐकले मी, की ज्ञानेश्वर महाराजच्या भेटीला आली आणि मला मुक्ताबाई दिसली. छान. असं मी माझ्या तोंडातून आपोआप वाक्य निघले. तो एक हो. अनुभव. आणि आता परत ते लहानपणीचे फोटो ते परत दिसले. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. माधुरी ताई, माधुरी कुलकर्णी म्हणजे तो आत्मा माईक नमस्ते सुरू मॅडम. नाही करत. हा बोला. हा. आत्मा नमस्ते आपला मॅडम. नमस्ते. मला ऊर्जा खूप छान जाणवते. ऊर्जा खूपच डाव्या पायातून असे सारखे व्हायब्रेशन जात होते. आणि तो सोनेरी प्रकाशाचा अनुभव खूप सद्गुरु रूपामध्येच म्हणजे मी एंजल्सला हे केलं. आता आई वडील नाही तर खूप वाईट वाटायचं ना. पण ते कुठेतरी हा, वाईट वाटलं की आज एंजल्स होते आपल्यासोबत, पण इतकी जाणीव नव्हती. आपण उगीच आपण एवढं दुःख करत होतो. पण एक बरोबर. कुठेतरी म्हणजे असं दुःख पण झालं आणि आनंद पण झाला की आता असं वाटायचं काहीच कारण नाही, आपल्याला आई वडील नाहीत म्हणून. छान. खूप सुंदर. आणि ऊर्जेचा खूप छान अनुभव. नाव पण दिले, फुलांची नावं दिली मी. येस येस येस. काही पण नाव देऊ शकता तुम्ही, काहीही नाव देऊ शकता. ओके. खूप नावं सुंदर. दिली नेक्स्ट. आणि ते हा. खूप छान वाटलं. थँक्यू थँक्यू थँक्यू. सगळ्या आत्मा नमस्ते. सगळ्या हा, सगळ्यांचं शेअरिंग घ्यायचंय म्हणून मी थोडीशी घाई करत आहे. ओके, मला समजून घ्या. नेक्स्ट. चला बोला बोला वैशाली. चला हात वर करा, नाही पटापट नंबर लावा सगळ्यांनी. हम्म. आत्मा नमस्ते मॅडम. आपला नमस्ते. मला तर माझे आई वडीलच दिसले. आई वडिलांना मी मिठून हरली. मला त्यांनी जसं तुम्ही सांगितलं, आणि मी त्यांच्यासाठी त्यांचं नाव गौरी आणि गणपती. ओके. खूप सुंदर. खूप सुंदर. खूप छान. नेक्स्ट. बहुत बढ़िया. आत्मा नमस्ते हो, मॅडम. नमस्ते सर्वांना. हा बोला. सुरेखा गोष्टी सुरू झाल्या. हा बोला. आत्मा नमस्ते मॅडम. हं, विश्वक्रांती हे नाव दिलं आणि जेव्हा तुम्ही शांतपणे बसायला सांगितलं तेव्हा मला ते पूर्ण फिलिंग आलं. आणि एकटेपणाची भावना तर माझी जेव्हा मी तुम्हाला जुडले तेव्हाच गेली. पण आणि एक बळ आलं की चला आपले पालक आपल्या सोबत आहेत, आपल्या प्रत्येक वेळेला मदत नाव करतात. काय दिलं तुम्ही? विश्वक्रांती. छान. खूप मस्त. बहुत बढ़िया. हा, कोण बोलला होतं सुरेखा सोबत? त्यांनी बोला आता. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. हा. मला एक असं असे फादर दिसले मला, की एकदम असं प्रेमाने हात हे करतायत. आणि मी हा. त्यांना 1-2 महिन्यापूर्वीची जी आनंदाची गोष्ट बातमी ती सांगितली. त्यांना खूप आनंद झाला. आणि मी त्यांना नाव असं दिलंय विठ्ठल आणि चंद्रभागा. आई ओके. वडिलांचं नाव दिलं गार्डन्सला. खूप छान. आत्मा नमस्ते. खूप छान. हा, नेक्स्ट. चला बोला फटाफट. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. अं, वडील बोलू ना मॅडम? स्वाती बोलत आहेत. स्वाती बोलत आहेत. हा. हा हा हा. वडील भेटले मला, आणि आई म्हणून श्रीपाद वल्लभ आणि वडील म्हणून नानास्वारी मी बैठकीला जाते. ते माझे गुरु आहेत. नानास्वारी मला दिसले, आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत माझ्या सोबत होते. खूप खूप आनंद झाला. मी पण बैठकीला आहे, मला पण ते दिसले. एका एकाचं उद्याचं दुसऱ्याच्या मनात नाही बोलायचं. बोला स्वाती. ग्रँड मास्टर. हा. खूप सुंदर. आई खूप आई म्हणून श्रीपाद वल्लभ आणि वडील म्हणून नानास्वारी दिसले. छान. मस्त. नेक्स्ट. मी आता नाव घेऊ एकेकाचं. अनघा राहिले आहेत, सुलभा सरोदे राहिले आहेत, सुमन राठोड राहिले आहेत. पटापट बोला ना. माईक सुरू करा ना. अनघा. सुलभा माईक सुरू करा. सुमन.
आत्मा नमस्ते सर्वांना. आपण बोला. हो बोलू मॅडम. सुमनताईने सुरू केलं. बोला. मला एक गोंडस बाळ म्हणजे असं त्याला फ्रॉक घातलेलं बेबी म्हणजे मुलगीच होती आणि फक्त मला ते हात दिसले त्यांचे की असं कोणीतरी अलगद त्यांना उचलून घेऊन असं मांडीवरती बसवते असं माझ्या समोर असं एक गोंडस बाळ एक दिसलं आणि पूर्ण आकाश असं डोंगराळ भाग आणि एक अथांग असं सागर असल्यासारखं हा पण थोडासा अनुभव आला. आणि ज्या वेळेस तुम्ही ते आई वडील हे म्हणजे तुम्ही हे करा एंजलला करा त्यावेळेस असं ध्यान अवस्थेमध्ये बसल्याने एक म्हणजे लख्ख प्रकाशामध्ये आणि असं वरून कितीतरी प्रकाश त्यांच्यावर असं म्हणजे तिथं काही म्हणजे बाळ वगैरे काही नाही दिसलं मांडीवर पण असं ध्यान अवस्थेत बसलेले आणि प्रकाशाचा झोत वरून त्यांच्याच तिथं मांडीवर असा एक अनुभव आला आणि त्यावेळेस माझ्या म्हणजे हृदयामध्ये असं एकदम व्हायब्रेशन झाल्यासारखे झाले मला असा अनुभव आला. आणि माझे ते चरणावर जेव्हा डोकं ठेवायचं होतं तेव्हा माझ्या वडिलाचे पाय दिसले मला आणि मी तिथं नतमस्तक झाले चरणावर त्यांच्या. आणि एक वीक असलेली मुलगी पण पांढरा फ्रॉक घातलेली होती आणि ते असे इकडून म्हणजे पूर्वेकडे इकडे जात होती इकडे समोरून माझ्या इकडे जात होती एक छोटी एक मुलगी. आणि त्यानंतर तुम्ही ते आठवण करा तुमच्या आसपास एंजल आहेत असं म्हणत होता त्यावेळेस माझ्या इकडून इकडून कोणीतरी असं जीन पॅन्ट वगैरे हे घालून एक मुलंच असल्यासारखं म्हणजे खिशात हात घातलेले असं पण जाणवलं मला. खूप खूप छान. छान वाटलं मॅडम ऊर्जा जाणवत होती. मस्त. खूप सुंदर. खूप सुंदर. अनघा. नंतर सुलभा. आत्मा नमस्ते मॅडम. हं. आत्मा नमस्ते मॅडम. बोला माझे आई बोला. वडील नाहीयेत त्यामुळे मला त्यांचं स्मरण झालं हा. आणि मी त्यांना विठ्ठल रुक्माईच्या रूपात बघितलं. ओके. खूप सुंदर. खूप सुंदर. सुलभा. आत्मा नमस्ते मॅडम. मला हा की माझे आई वडील अगोदर डोळ्यासमोर आले. मग हा त्याच्यानंतर माझ्या आई वडीलचं नाहीये समजा मग त्यांना मी शिव पार्वतीच्या रूपात बघितलं आणि हा शिव पार्वतीच्या रूपात बघितलं आणि तेव्हा मला एवढा सुगंध आला नाव घेताच. खूप आनंद झाला तेव्हा मला आणि तेव्हा मी बोलले की मला जे त्रास होत आहे तो कमी हं. करा तर तेव्हा माझा त्रास एकदम कमी होऊन गेला. खूप बढिया. बढिया. हम्म. बढिया. खूप सुंदर. खूप सुंदर. मीनल तुम्हाला जायचं आहे ना? हा मीनल पतंगे. हो त्यानंतर जायचं. वैजयंती, अ, केतकी, हर्षा. हा मी नाव म्हणजे राधाकृष्ण आम्ही राधाकृष्णालाच मानते भरपूर तेच माझे आई वडील त्यांनाच नाव येस दिलं. काही देऊ शकता. आणि मला ना एक पर्पल कलरचं एक आकृती आली माणसाची पर्पल कलर मध्ये छान हा ते हे सुंदर झालं छान झालं ते ओके. एकदम. मी म्हणजे पेन रिलीफ करायला सांगितले माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे पेन रिलीफ करायला सांगितलं आणि खरंच फरक वाटला मला जाणवलं लगेच. असं छान आत्मा अच्छा. मी नमस्ते. मी सांगितलं होतं तशी मजा आहे ना की नाही? हो 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 अधिक खूप छान. क्युरिओसिटी वाढते ना? नक्कीच. प्रत्येक दिवसागणिक आपल्याला अधिक सुंदर सुंदर अनुभव येणार आहे. हा बोला. हो जायची घाई कोणाला असेल तर हात वर करा. म्हणजे कसं मग मी बाकीच्यांचं शक्तिपात शेअरिंग घेऊन घेते. अरे वा सगळे शांततेत आहेत. वैजयंती, केतकी, हर्षा, सुलभा, प्रतिभा. हं. नमस्ते मॅडम. ऊर्जा तर खूप जाणवली म्हणजे हालतच नव्हतं शरीर पाय खूप असं हे झालं होतं पाठीवरून हात फिरवल्यासारखं झालं आणि दिसला म्हणजे तुम्ही आणि आमच्या सद्गुरू माता. मी मम्मी पप्पाच म्हटलं बाकी काहीच मला बोलताच आलं नाही शांत बसून राहिले. जेव्हा तुम्ही म्हटलं पोटामध्ये हे होते ते हा गरम गरम असं पोटामध्ये होत होतं हा. ते नाही का ऊब लागत होती. नाव ते- दिलं? नाव दिलं? हो मम्मी पप्पाच म्हटले मी बाकी काहीच मला लक्षात आलं नाही. नो नो प्रॉब्लेम. पाहू ना त्यांना. हो ते म्हणून तर मी तुम्हाला अगोदर सूचनाच नाही दिली ना. मी सूचना दिली असती तर तुम्ही तयारीत राहिले असते. मी तुम्ही हम्म. तयारीत न राहता आतून तो भाव यावा ना किंवा ते इंट्युशन्स हो यावे यासाठी सूचनाच नाही दिली तुम्हाला अगोदर. हा आणि दिली का? पाठीवरती असं कोणीतरी आपल्या हात फिरवतंय असं फिलिंग. आहेच तो पाठीवरचा हात. हं? खूप सुंदर. केतकी. खूप सुंदर ऊर्जा जाणवली हं. आणि सोनेरी प्रकाशानं फोर्सने एकदम अनाहत चक्रावर येत होता असं जाणवलं आणि दोन ऊर्जा म्हणजे गार्डन एंजलच्या असं मला मिठीत घेत आहे असं जाणवलं
आणि जेव्हा तुम्ही एंजलला म्हणजे गार्डन एंजलला जायला सांगितलं तेव्हा मला आहे ना खूप थंडी वाजायला लागली अशी हा ते जाताना. हा. म्हणजे खूप ऊर्जा जाणवली मला भरपूर. खूप सुंदर. तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर प्रकारे ऊर्जा ग्रहण केली. हा खूप छान, खूप छान. तुमचे ते प्रत्येकाचे भावना प्रत्येक असे हळूहळू बदल होत होते. हा, थँक्यू केतकी. हर्षा. त्यात दिसलंच नाही. मी खूप प्रयत्न केले शोधायचे, मला काहीच दिसलं नाही. फक्त ठीक आहे. थोडासा पिवळा प्रकाश दिसत होता. मला हा, खूप रडायला येते मॅडम, बोलायलाच नाही होत. असू आणि द्या, असू नाव द्या. द्यायचं ते मला आधी माहिती नव्हतं. हा, आता देऊन द्यायचं. खूप शोधायचा प्रयत्न केला, मला दिसलेच नाही मॅडम. फक्त एक उद्या दिस- आकृती दिसली का तिने. हा, हा. फक्त असं छोटं बाळ म्हणून असं वर घेतलंय तेवढंच दिसलं फक्त. अरे मग एवढं उचलून मला पटकन असं वर दिसलं घेतलंय का? पण आई वगैरे असं नाही दिसलं. ठीक आहे. आई फक्त आणि एक बाबा नाहीये. हे का तुमच्या लक्षात नाही आलं? आई आणि बाबा नाही शोधायचे. काही कुठली ऊर्जा आपल्या सोबत होती ना? ओके, त्यांनी तर एवढं खुशीमध्ये एवढं जवळ एवढं वर घेतलाय. यापेक्षा अधिक कोणाला काय पाहिजे? आलं लक्षात? आहे की नाही? कोणाला घेतलं कडेवर समजतं. तुम्हाला तर घेतलंय Honestly, सगळ्यात. आहे ना? तुम्ही सगळ्यात लाडक्या. good intent. Paid बोला to कृष्णा सर. annual intent from account. सांगा. ओके, हर्षा. हा, आणि आपल्याला बरोबर नावं क्लिक होणार, काळजी करू नका. संध्याकाळपर्यंत तुम्हाला आपोआपच नाव पण येतं ते. हं? हं. सुलभा, अं, सुलभा, प्रतिभा पाटील, दिव्या. आत्मा नमस्ते मॅडम. मला तुम्ही पालक म्हणून बोलायला म्हणजे कोणाला निवडायचं त्यामध्ये खूप कन्फ्युज झालं रे, पटकन आता कसं निवडायचं. पण नंतर लगेच मला इंट्युशन आलं की माझे सद्गुरू वामनराव पै आणि त्यांची मिसेस शारदाबाई यांना मी वामन आणि शारदाबाईंना माझे पालक हे केलं. आणि मला 2 वेळा अगरबत्ती माझी विझली तरी मला 2 वेळा अगरबत्तीचा वास येत होता. आणि असं पिवळा कलर, पिवळा ऊर्जा भरपूर मला दिसली आणि छान खूप वाटलं एकदम. खूप सुंदर, खूप सुंदर. हा, छान. नेक्स्ट, मॅडम प्रतिभा पाटील. हा, तुमचं नाव? हा, बोला. आत्मा नमस्ते मॅम. मला आता दोन्ही खांदे आहेत आपले शरीराचे, दोघी खांद्यांच्या वर डोक्यापर्यंत असा सोनेरी गोल्डन प्रकाश जाणवला आणि तो वाढतच गेला एखादी सेकंद असा. आणि त्याच्यानंतर शरीरामध्ये मला खूप उष्णता जाणवली, म्हणजे खूप गरम जाणवलं, म्हणजे काहीतरी खूप गरम होतं यातून. इतकं गरम होतं तसं 1 सेकंद पर्यंत जाणवलं आणि आपोआप सगळं एकदम शांत वाटलं. छान वाटलं मला, म्हणजे खूप मला छान. जाणवलं की ऊर्जा आली असं जाणवलं मला. सुंदर, खूप सुंदर. छान. दिव्या. दिव्या सविता नीलम. अच्छा, नमस्ते मॅडम. खूप म्हणजे हं. खूप अशी हायर एनर्जी जाणवली अशी. आणि असं गोल्डन प्रकाश पण दिसला, असे विंग्स मध्ये असे येत. आणि सुगंध तर वेगळाच आला. मी जे लावलाय त्याच्यापेक्षा खूप वेगळा सुगंध आला, खूप छान वाटतं. आणि अचानकच ना डोळ्यातून मॅडम काय माहिती पाणी थोडस सांडलं एकदम असं भारी झालं सगळं. हा, आनंदाचे अश्रू. आपण भेटलो ना, हे होत असतात. हा, हा. खूप छान. पूजा, तुम्हाला जायचं आहे ना? तुम्ही बोलून घ्या, मग सांगता मला. हा, नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. नमस्ते. मला तर हा. खूपच छान ऊर्जा जाणवली की पूर्णपणे गोल्डन आणि लाईट मध्ये मी होते. आणि माझा असं जाणवलं की माझ्या सोबत माझे आई वडील सुद्धा आले आणि त्यांच्यासोबत मी खूप छान त्या मिठीत जाऊन त्यांच्याशी खूप आनंद व्यक्त केला. आणि नंतर मग मला असं लाईट मध्ये कोणीतरी आलं आणि त्यांना मी नाव दिलं की ऊन आणि सावली. हो ना, आणि सावली. ओके, खूप छान. रात्री 12 वाजता ऍडमिशन झालं म्हटलं हे. थँक्यू थँक्यू थँक्यू. अचानक माझं मला काम सुरू, मी मेसेज पाहिला, म्हटलं मग चला चला येऊन जा. खूप छान. आणि इतकी ऊर्जा जाणवत होती की मी एसी आहे चालू तरी सुद्धा मला पूर्ण घाम आला होता. पूर्ण घामाने अक्षरशः केसातून पण हे वाहत होते घामाचे हे
थोर. खूप सुंदर. खूप सुंदर. हा. सुमनताईचं आणि पूजाचं काल रात्री सुमनताई 10 वाजता आल्या असतील आणि पूजा 12 वाजता. रात्री 12 वाजता आल्या. खाते तुम्हाला ताई. तुमच्या वयात आता ऍडमिशन झालं माझं. तुम्हाला ऊर्जा थँक्यू. बोलवत होती, तुम्हाला ऊर्जा खेचत होती ना, त्यामुळे तुमच्याच्याने त्या सगळ्या गोष्टी घडून आल्या. हं? काम तर मी खूप आनंदातच होतो. त्याच्यामुळे मग मला ते काय तुमच्याशी मेसेज करावा असं मला खूप जाणवलं. आणि तर तुम्ही पण माझ्याशी आपण दोघी एकदम कनेक्ट झालो आणि ते झालंच. मला वाटलं की आम्ही होणारच आहे. हो गया. सविता वानावलकर. सविता आणि नीलम. हा. हा. एक मिनिट दिव्या. फक्त सविताचा माईक सुरू झाला मग दिव्याला बोलू द्या. हा. दर्शनाला बोलू द्या. सविताचं झालं की. चालेल ना? हा. आत्मा नमस्ते मॅडम. हा. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते बोला. आवाज येतोय? हो. बोला बोला सविता. मला ना मॅडम खूप छान म्हणजे पहिला सुरुवातीला येतोय आवाज? हो तुम्ही बोला बोला डायरेक्ट बोलत राहा. आत्मा नमस्ते. हा. नाही सविताला डाऊट होता त्यांच्या आवाजावर. मला की नाही भरपूर सविता 2 मिनिट थांबा तुम्ही. तुमचा आवाज क्लिअर येत नाही. हा. हा. दर्शना. मॅडम मी बैठकीला जाते. नाना सारी आत्मा नमस्ते. नाना सारी आणि अप्पा सारी मला दिसत होते आणि माझे वडील दिसत होते. वडील गेलेत दिसत होते. बर. हा. मला नाव खूप दिलं आनंद झाला. खूप म्हणजे खूपच नाव दिलं खूपच दर्शना. आनंद झाला. हो. नाना सर आणि अप्पा सर यांचं मी खूप धन्यवाद करते. हे अक्षरशः दिसत होते मला खूप आणि छान. माझे वडील. खूप छान. मस्त. आनंदी आनंद. नीलम तुम्ही बोलून घ्या आणि सविता वानावलकर तुम्ही व्हिडिओ बंद करून बोला. म्हणजे तुमचा आवाज आम्हाला येईल. नीलम. आत्मा नमस्ते मॅडम. खूप छान असं हे वाटलं. आधी आहे ना मेडिटेशन चालू झालं डोळ्यातून इतकं पाणी यायला लागलं आणि नंतर आहे ना थोड्या वेळाने असं कोणीतरी डावा हात माझा पकडलाय असं म्हणजे हे वाटायला लागलं. आणि लास्टला आहे ना दोन्ही हातावर कोणीतरी हात ठेवले आणि एक खूप सुंदर असा प्रकाश म्हणजे दिसला. बस आणि खूप सुंदर वाटलं म्हणजे खूप प्रसन्नता वाटते. छान. मस्त. सविता. आत्मा नमस्ते मॅडम. हा बोला. मला की नाही भरपूर सुरुवातीला मला गरम वाफा येत होत्या आणि नंतर मग खूप थंड 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 वाटायला लागलं आणि हा. एक अशी सुंदर ना शुभ्र शुभ्र प्रकाश असं आकृती दिसली आणि त्याची सावली पण मला दिसली. सावली अशी माझ्यावर पडते अशी मला जाणवली आणि नंतर मग मी थोडा वेळ काहीच मला जाणवलं नाही आणि शेवटी मग जाताना की साईबाबा दिसले कारण मी साईबाबांना साईबाबा माझी आई आई आणि बाबा दोन्ही मी त्यांनाच मानते. मला साईबाबा दिसले जेव्हा जात होते तेव्हा आणि तेव्हा खूप थंड थंड आणि एकदम मोगऱ्याचा असा वास आणि मी एकही अगरबत्ती किंवा काहीच लावलेलं नाही फक्त सकाळी एक दिवा लावलाय आंघोळ झाल्याने. बाकी अगरबत्ती वगैरे रात्री मी सगळं पुसून ठेवलेलं इथे क्लीन करून जागा माझी हे करून ठेवलेली. अगरबत्ती वगैरे काही लावली नाही कारण मी लावतच नाही अगरबत्ती. कधीतरी हा. संध्याकाळचं धूप कापूर पेटवते फक्त बाकी काही नाही धूप वगैरे घालत. तर मला ना खूप असा वास येत होता म्हणजे मोगरे असं मोगऱ्याच्या फुलांचा वास येत होता भरपूर आणि साईबाबा दिसले शेवटी जाताना. मस्त. थँक्यू. खूप सुंदर. खूप छान. खूप छान. थँक्यू. 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 आशा वराडे, राजश्री आणि विशाल. आत्मा नमस्ते मॅडम. पिवळ्या कलरचा प्रकाश दिसला आणि खूप छान अनुभव आला सर. व्हायब्रेशन जाणवत होते सर्व. आई बाबा नाव दिलं. ओके. चालेल. आई बाबा पण चालेल. छान. मस्त. राजश्री. माईक सुरू करावं लागेल. आत्मा नमस्ते मॅडम. सुरुवातीला गजानन महाराज दिसले आणि त्यानंतर आई बाबा आणि आजी आजोबा दिसले. त्यांचा हात डोक्यावर होता. ओके. नाव काय दिलं? माऊली. बर. माऊली. खूप छान. खूप मस्त. विशाल.
आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी ज्यावेळेस त्या बोलत होत्या त्यावेळेस असं तुम्ही म्हटलं की ज्यावेळेस तुम्ही आकाशातून प्रकाश म्हणजे फील करा, तर असा पूर्ण आकाश सोनेरी कलरचा प्रकाश माझ्यावरती आला. त्यानंतर गार्डियन्स एंजल म्हणजे असं एंजलच्या रूपामध्ये मला दोन्ही पंख असलेले असं एक व्यक्ती म्हणजे एक मॅडम म्हणजे एक पुरुष आणि स्त्री असं दोन्ही जण आले आणि जे माझे गुरु आहेत म्हणजे ज्या गुरूंना मी मानतो, ज्या देवाला मी मानतो, त्यांच्या स्वरूपामध्ये ते म्हणजे माझ्या समोर आले. समोर आल्यानंतर ते मॅडम म्हटले की तुम्ही त्यांच्या नजरेतून हे पहा. त्यावेळेस त्यांच्या नजरेतून जो प्रकाश जसा येतो तसा त्यांनी माझ्यावरती असा प्रकाश ठेवला. हे मला फील झालं आणि मी त्यांचं नाव ठेवलं प्रिन्स आणि राजकन्या. खूप ओके. धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप छान. पहिल्यांदा ऐकले हे नाव दोन्ही. गार्डियनचे ठेवलेले. ओके. खूप सुंदर. नेक्स्ट दुर्गा गोतमारे, कृष्णा हंकारे आणि मानसी करंदीकर. एका लाईन न जाते मी जे जे मला दिसत आहेत. हा बाकी कोणी सुटलं नाहीये ना, मध्ये बघून घ्या. बाकीच्यांचे व्हिडिओ बंद आहे. दुर्गा. आत्मा नमस्ते सर्वांना. मॅडम मला प्रकाश दिसला आणि माझे आई वडीलच दिसले आणि मी त्यांना नाव देवदूत आणि परी दिलं. जसं तुम्ही म्हटलं नाव द्या, मला काही वेळेवर सुचलंच नाही, पण हेच इंट्युशन झालं की देवदूत आणि परी. हा म्हणून तर आणि सांगितलं नाही अगोदर. हा आणि माझ्या उजव्या कानाशी असं कोणीतरी काही मॅसेज असं फुटफुटल्यासारखं झालं मला मॅडम. बर. आणि पाय पाय किती मुंग्या आल्यानंतर पाय किती जड होते मॅडम आपला. माझे पाय तसे जड झालेले होते आणि जेव्हा तुम्ही म्हटलं की त्यांना जाऊ द्या जाऊ द्या, त्यावेळेस एका सेकंदात माझे पाय मोकळे झाले. नाहीतर बर. ध्यानातून उठल्यावर किती 5 मिनिटं होतच नाही मॅडम. तुमच्या घरातलं कोणी पुटपुटलं का तुमच्या कानात? नाही, घरातले तर कोणीच नाहीये. बरं बरं. हा. म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस वाटते अनुभूती आली आणि घरातलेच आपल्याशी काहीतरी करून जातात म्हणून विचारलं मी. नाही नाही मॅडम, घरातले नाही. खूप सुंदर. खूप छान. खूप छान. कृष्णा दादा. हा. थँक्यू थँक्यू थँक्यू. नाहीतर नाही माईक सुरू ठेवतात हे लोक, नाहीतरी बंद करून ठेवतात. सुरुवातीला मला माझे आई वडील दिसले हा. आणि पूर्णपणे पांढरा प्रकाश दिसला आणि तो पांढरा प्रकाश शेवटपर्यंत माझ्या समोर होता. आणि त्यानंतर मला गणपती आणि दत्त, नंतर विठ्ठल रुक्माई आणि राधाकृष्ण हे जे सगळे देव होते, हे सगळे देव माझ्या सभोवती त्या पांढऱ्या प्रकाशामध्ये फिरत होते आणि मी मात्र मध्ये होतो. हे शेवटपर्यंत मला जाणवलं. खूप सुंदर. तुम्ही नाव काय दिलं? मी मग आता शेवटी मला जे दिसले राधाकृष्ण, मी त्यांना मग राधाई आणि कृष्णाईच म्हणतो आता फक्त. चांगला चांगला. हम्म. खूप छान. मानसी. मॅडम, आठवण नमस्ते. सुरुवातीपासूनच खूप सुंदर अनुभव आलाय मला. सहस्त्रार चक्रावर पूर्ण असं काहीतरी टोचतंय असं सारखं असा आणि भरपूर प्रकाश असा अनुभव तर पहिल्यापासूनच येत होता. पण आई वडीलही दिसले, जे तुम्ही इतकं सुंदर सांगितलं की आई वडिलांना म्हणजे आपण आई वडिलांच्या कुशीत गेलोय, तो सगळा अनुभव फील केला मी, जे आता नाही येत दोघे. तर तो इतका सुंदर अनुभव केला आणि त्याच्यानंतर मात्र गार्डियन एंजल्सचं जेव्हा वेळ आलं तेव्हा माझ्या गुरु कलावती आई यांनाच मी केलेलं आहे आणि स्वामी समर्थ हे दोघंही मला दिसत होते. पण माझ्या दोन्ही खांद्यांवर कोणीतरी हात ठेवलेला आहे, असं मला थोड्या वेळ 1 सेकंद का विना असा घट्ट हात ठेवलाय खांद्यांवर, एवढं मात्र खूप प्रकर्षाने जाणवलं. आणि त्या क्षणी मला खूप रडायला येत होतं मॅडम, की जेव्हा माझ्या खांद्यांवर हात ठेवला तेव्हा नंतर माझ्या डोळ्यातनं पाणी थांबलेलं नव्हतं. इतका म्हणजे खरोखरी आज मला माझ्या माऊलीनी जवळ घेतलेलं आहे, याचा मला खरंच खूप आनंद आहे. आणि खूप आनंद. स्वामी हे माझ्या परंपरेत आहेत माझ्या सासरच्या, तर त्यामुळे स्वामी समर्थ आणि कलावती आई हे मी नाव दिलेलं आहे. आई आणि स्वामी. खूप खूप थँक्यू मॅडम, तुम्ही माझ्या गुरूंजवळ मला पोहोचवलं, याबद्दल तुमचे मनापासून खूप आभार आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप मस्त खूप मस्त खूप मस्त. करू ना करू ना.
विलास. मॅडम हं, आत्मा नमस्ते हं, सर्वांना. व्हिडिओ. हं, हो, एक मिनिट मॅडम. हं. अधिक कोण राहिला? मुपटे ताई, तुम्ही होत्या पूर्ण वेळ? हं, मॅडम मी माझ्या आईवडिलांना आईवडिलांचंच नाव दिलं कारण तेच दिसले मला. आणि हं, तुम्ही जेव्हा बोलले की थोडस तुम्हाला म्हणजे असं गरम वाटेल, उष्णता वाटेल, तेव्हा मला इतका थंड वारा आला की खूप. हं, आणि मला हं, असं वाटलं की माझ्या मागे कोणीतरी उभं आहे, म्हणजे दोघंही असे उभे दिसले. आणि माझ्याकडे काम चालू आहे, हे समोर काम चालू आहे ना रोडचं, त्याच्यामुळे मला थोडा थोडा आवाज नाही आला. खूप हं. ठोकपीट चालू आहे. पण मला असं वाटलं की अशी सावली म्हणजे असं असं करते कुणी माझ्या समोर. खूप वेळपर्यंत मला जाणवलं आणि ते तर रडायला येतच होतं मला. आणि मी फक्त आई वडिलांचंच नाव दिलं कारण मला आई वडील दिसले आणि त्यांचं नावच त्यांना दिलं मी. छान. खूप मस्त. खूप सुंदर. छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अधिक कोणाचं शेअरिंग राहिलं का? नाहीतर म्हणसाल मॅमनी नावच नाही घेतलं. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू, थँक्यू. तुमच्या गार्डियन्स एंजल सोबत तुमचं सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. ओके, या ऊर्जेसह अधिक जास्त स्वरूपामध्ये आपण आता छान जोडलो आहे. उद्या आपण सोमवारला आर्क एंजल शक्तिपात घेऊया, माहिती घेऊया आणि त्यानंतरच्या दिवशी शक्तिपात घेऊया. ओके. हा, एक दिवस सेशन, एक दिवस शक्तिपात, अशा प्रकारे जाऊया आपण. म्हणजे वेळेचं आपलं मॅनेजमेंट व्यवस्थित होईल. खूप सुंदर. खूप अभिनंदन सगळ्यांचं. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप धन्यवाद तुम्ही मला ही संधी देत असता त्याकरिता. आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. नमस्ते मॅम तुमचे खरंच खूप धन्यवाद. नमस्ते. या क्षणाची मी वाट बघत होते. त्या क्षणाचं मला आज एवढ्या वर्षांनी हे झालं की माझ्या माऊली मला दिसायला पाहिजे. हे दर गुरुपौर्णिमेला मी बोलते, पण आज मला खरंच माझ्या माऊली दिसल्या आणि तुमचे मी कोटी कोटी धन्यवाद आहे. खरंच हे तुमच्यामुळे मिळाले मला. खरंच मी आज माऊलींच्या जवळ गेले माझ्या आईच्या. येस. खूप सुंदर. खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.